राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. संतांचे जे विचार आहे ते समाजाला पोषक आहे. विचारात फार मोठी क्रांती. तुम्ही प्रत्येक गाडीवर वाचला असेल, विचार बदला नशीब बदलेल. एक प्रामाणिकपणे सांगू, कुणाच्या तरी डोक्यामध्ये विचार आला की हार्मोनियम बनवायची आणि त्याच्यामध्ये सप्तक द्यायची आणि त्याच्यातून सूर द्यायचा. कुणाच्या तरी डोक्यामध्ये विचार आला मृदुंग बनवायचा, दुई साईडने शिडीचं चामडा लावायचं आणि मृदुंग वाजवल्यानंतर सुंदर असा आवाज यायचा. तो त्याचा विचार मृदुंगामध्ये कंप्लीट झाला. कुणाच्या डोक्यात विचार आला ते हॅलोजन तयार करायचा आणि त्या हॅलोजननी लाईट निर्माण होईल आणि त्यातला माणूस दिसेल. कुणाच्या तरी डोक्यात विचार आला माणसापर्यंत विचार जात नाही कीर्तन करायचा, म्हणून माईकचा विचार कुणातरी डोक्यात आला म्हणून माईक तयार झाला. मग वारकरी संप्रदायाचा विचार कोणाच्या डोक्यात आला आणि समाजाचं भलं व्हावं हे कुणाच्या विचार डोक्यात आला? संतांच्या. आणि तोच ते संत ज्ञानोबाराय. आणि ह्या ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासाठी विचार मांडले आणि त्या विचारावर क्रांती निर्माण झाली. आणि तो विचार कधी मांडायचा आहे हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिले भवसिंधू पार करायचा आहे. पण त्याच्याकरता क्षणाचा विचार करता. क्षण म्हणजे काय? पापनी लवती ना लवती तो होतो तो क्षण. पहा, क्षणाचं महत्व पुन्हा कोणाला कळालं? पहा, क्षणाचं महत्व न कळाल्यामुळं काय घडलं आणि क्षणाचं महत्व कळल्यामुळं काय घडलं. पहा, ज्याला क्षणाचं महत्वच कळालं नाही त्याच्या हातून असणारा श्रावण बाळ गेला. बरं पहा, दशरथ राजानं असणाऱ्या झाडावर बसावं आणि शिकारीच्या दिशेनं बाण जोडावा आणि डोक्यामध्ये एकच विचार होता, असणाऱ्या तळ्यावरती कोणी पाणी भरायला, आपलं तळ्यावरती कोणता प्राणी पाणी प्यायला आला, आवाज झाला नाही झाला इकडनं बाण सोडायचा. दशरथ राजाच्या डोक्यामध्ये क्षणाला एकच विचार आहे, असणाऱ्या शिकारीकडे आवाज आला की त्या दिशेनं बाण सोडायचा. बाण धनुष्य जोडून तयार आहे आणि हा क्षणाला विचार करतात दशरथ राजा. आणि दुसऱ्या क्षणाला विचार श्रावण बाळाचा काय आहे? आई वडील म्हणले, श्रावणा आता आम्हाला खाली ठेव, सावलीत बसू दे, आम्हाला खूप तहान लागली, आम्हाला काय कर, पाणी घेऊन ये. श्रावण बाळानं ऐकावं आणि श्रावण बाळानं आई वडिलांना सावलीला ठेवावं आणि असणारी घागर घ्यावी आणि पाण्याच्या शोधानं जावं. श्रावण बाळाला नेमकं तेच तळ दिसावं ज्या ठिकाणी असणारा हा दशरथ राजा बाण जोडून आहे आणि त्या ठिकाणी श्रावण बाळाला. आणि श्रावण बाळानं पाणी पाहिल्यावर तोंडावर पाणी मारलं आणि पटकन घागर हिसळली आणि गाघड पाण्यात बुडवली आणि घागरीचा आवाज झाला. गागर भरली आणि दशरथ राजाच्या कानावर आवाज आला, बुडबुड 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 आवाज आला आणि दशरथ राजाने आवाज आल्याबरोबर बाण सोडला. बाण सोडला, आता बाण दिशेनं चाललाय. दशरथ राजाच्या डोक्यात दुसऱ्या क्षणाला विचार आला, मी ज्या दिशेनं बाण सोडला त्या प्राण्याचा आवाज पाणी पिण्याचा बुडबुड येऊ शकत नाही. पटकन उडी मारली आणि बाणाच्या दिशेनं पळायला लागला. पण आता दशरथ राजा किती जरी पळाला तरी बाण जाग्यावर थांबू शकत नाही. शब्द आणि बाण अशा गोष्टी आहेत, एकदा तोंडातून सुटल्या की परत ती माग येऊ शकत नाही. फक्त दिलगिरी व्यक्त करावा लागते आणि क्षमा मागावा लागते. निवडणुकीच्या काळात बरेच शब्द आडेल पडेल गेली होती लोकांची आणि बऱ्याच लोकांनी माफी मागितली, चुकला आमचा, आम्हाला माफ करा. आणि बऱ्याच लोकांनी शब्द मागे घेतले, पण बाण सुटलेला मागे घेता येत नाही. दशरथ राजा पळतोय तोपर्यंत बाण गेला आणि श्रावण बाळाच्या छातीत रुतला आणि श्रावण बाळानं जोरात आवाज करावा. दशरथ राजा पोहोचला, श्रावण बाळाला मांडीवर घेतलं. बाळा, तू इथं कसा आलास? सगळी हकीकत सांगितली. एकच काम करा, माझं आता काही खरं नाही, मी क्षणार्धात जाईल, फक्त एवढं पाणी माझ्या आई वडिलांना घेऊन जा. श्रावण बाळानं सांगावं आणि असणाऱ्या दशरथ राजाने ऐकावं. दशरथ राजाच्या डोळ्यातून पाणी यावं. माझ्या हातात एक मनुष्य गेले, एक मुलगा गेला, आई बापांचा एक लेकरू लाडका लेकरू माझ्या हातानं जाणार आहे. आता बाण छातीतला काढला
आणि श्रावण बाळाला दिलेला शब्द पाळला. श्रावण बाळाला तिथं सोडलं आणि पाणी घेऊन असणाऱ्या दुसऱ्या क्षणाला दशरथ राजा जिथं उभा राहिला ते श्रावण बाळाचे आई वडील आहेत. आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांना म्हणावं, श्रावणा पटकन पाणी वाढ, पाणी पिऊ द्या आम्हाला. श्रावण 1 नाही 2 नाही, परंतु श्रावण नव्हताच, दशरथ राजा होता. आणि दुसऱ्या क्षणाला श्रावण बाळाच्या आई वडिलांना म्हणावं, अरे तू श्रावण आमचा असूच शकत नाही, जो आई वडिलांना एवढा वेळ पाणी पिण्यासाठी तळमळ करतोय, तळतळत ठेवतोय, तो आमचा श्रावण असू शकत नाही. तू सांग कोण आहेस? आणि मग दशरथ राजाने सांगावं, गयावया करावी, माझ्या हातून तुमचा मुलगा गेला, माझ्या हातून तुमचा मुलगा गेला, माझ्या हातून खूप भयंकर पाप घडलं, मी तुमचा अपराधी आहे, काय शिक्षा द्यायची ती द्या. श्रावण बाळाच्या आई वडिलांना म्हणावं, परत आमचा श्रावण मिळणार नाही, पण आम्ही जसं पुत्र योगानं आम्ही सुद्धा प्राण सोडणार आहे, तसं दशरथा तुला सुद्धा प्राण सोडावा लागेल. आणि दशरथ राजाला दिलेला क्षणाचा शाप तो खरा ठरला आणि दशरथ राजाला सुद्धा पुत्राच्या योगानं जावा लागलं. ही असणारी क्षणाची महत्व आहे. क्षणाचं महत्व एक सांगू, क्षणाचं महत्व असं आहे, क्षणाला कोणता विचार करायचा. मला ज्या भगवंतानं जन्माला घातलं आणि जिच्या पोटी जन्माला घातलं ती माझी आई, आणि ज्यानं मला अंगा खांद्यावर खेळवलं तो बाप, या बापाला आणि आईला शेवटपर्यंत सेवा करणं तेच माझी पंढरी आहे आणि तेच माझं विश्व आहे आणि तीच माझी काशी आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.